नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बनविणार आहोत रसासोबत खायला सॉफ्ट आणि अगदी पातळ असे आयते। हे आयते मी इथे गहू पिठापासून बनविलेले आहेत, म्हणजे हेल्दीसुद्धा आहेत आणि रसासोबत खायला तर अतिशय अप्रतिम लागतात। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर सर्वात अगोदर आपण इथे 1 किलोवरून आंबे घेतले। या आंब्याचा आपल्याला रस करून घ्यायचा आहे। तर हे आंबे आता तुम्ही रस कोण्या पद्धतीने बनवता त्यानुसार इथे रस बनवून घ्या। मी पहिल्यांदाच हे आंबे असे सोलून घेते। तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, आंबे बाजारातून आणल्यानंतर मिनिमम 2 तास पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे त्यामध्ये जी काही उष्णता असेल ना ती पूर्णपणे निघून जाते। आंबे 2 तास पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे दोनही आंब्याचे सालं काढून घ्यायचे। आणि हे बघा, इथे आपले या दोनही आंब्याचे सालं काढून झालेले आहेत। आता आपण यामधून एक आंबा घेऊ। चाकूच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे उभ्या आणि आडव्या आंब्यावरती अशा लाईन पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर घोईला पकडून असा चाकूनी कापत न्यायच्या, म्हणजे अगदी छान तुकडे इथे पडतात। असे हे तुकडे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं, झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरमधून मस्त रवाळ हे फिरवून घ्यायचं। आणि हे बघा, इथे आपला हा एका आंब्याचा रस तयार करून झालेला आहे। असा हा तयार आंब्याचा रस आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या आंब्याचा सुद्धा आपण इथे रस तयार करून घेऊ। आणि हे बघा, इथे आपला हा दोनही आंब्याचा रस छान मिक्सरमधून प्लेन करून झालेला आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घातलं, फिरवून घेतलं आणि ते पाणी आता आपण यामध्ये घालून घेऊ। आंबे कापून झाल्यानंतर ह्या ज्या गुह्या असतात यालासुद्धा रस असतो, त्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं। ही पारंपरिक पद्धत आहे आंब्याचा रस बनवायची। माझी आई आणि आजी अशाच पद्धतीने रस बनवायची। आणि हे मीठ सगळ्या गुह्यांना एकसारखं असं चोळून घ्यायचं। त्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ह्या गुह्या क्लीन करून घ्यायच्या, म्हणजे याला जो काही लागलेला रस असेल ना तो रससुद्धा निघून जाईल। आपले जे पूर्वज होते, म्हणजे आपली आई आजी, हे लोक कुठल्याही प्रकारचं अन्न कुठल्याही प्रकारे वाया जाऊ देत नव्हते। त्यामुळं अगदी क्लीन झालेल्या गुह्यासुद्धा ते असं थोडंसं पाणी टाकून क्लीन करून घ्यायचे, म्हणजे कुठलंच अन्न वाया जायचं नाही। आता हे रसाचं तयार पाणी, म्हणजेच गुह्यांचं तयार पाणी आपण रसामध्ये घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। अंदाजाने 1 वाटीभरून साखर घालून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे आपला हा रस तयार झालेला आहे। असा हा तयार रस आता आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। मीठ घातल्यामुळे आपल्या रसाला टेस्ट खूप छान येते। आता आपल्याला रसासोबत खायला आयते करून घ्यायचे आहे। तर एक मी इथे बाऊल घेतलं, त्यामध्ये 1 वाटीभरून गव्हाचं पीठ घेतलं, जे आपण नॉर्मल चपाती करण्यासाठी वापरतो ना तेच पीठ आपण इथे वापरलेलं आहे। 1 पाव चमचा मीठ घालून घ्या, म्हणजे आपल्या या आयत्यांना टेस्ट चांगली येते। आणि थोडं पाणी घालून यामध्ये आपण एक जिन्नस घालायचं विसरलोय, आणि ते जिन्नस म्हणजे 2 चमचे भरून बारीक रवा घालून घेतला। व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि आता याचं थोडं पाणी घालून एक पातळ आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। लम्स इझिली मोडल्या जातात। आणखी आपण पाणी घालून घेऊ। पाण्याचं कुठलंही असं मेजरमेंट नाही, छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। यामधल्या पूर्णपणे गाठी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। अजूनही यामध्ये लम्स आहेत, त्यामुळे आपण काय करू, व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने असे फिरवून घ्यायच्या आणि सगळ्या गाठी यामधील मोडून घ्यायच्या। अगदी 3 ते 4 मिनिट लागतील। थोडंसं किचकट वाटेल, परंतु लवकर होतं। आणि बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी, या कन्सिस्टन्सीचा आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अजूनही यामध्ये लम्स दिसत आहे, तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे असे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे बॅटर पूर्णपणे लम्स फ्री करायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबात लम्स नको, छान प्लेन बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे। एवढंच काय, ते फक्त यामध्ये किचकट काम आहे, बाकी अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला तर इतकी छान लागते ना की तुम्हाला काय सांगू। तर आता ह्यातल्या मी सगळ्या गाठी काढून घेते। 1-2 गाठी राहिल्या तरी काही फरक पडत नाही, परंतु शक्यतोवर संपूर्ण गाठी यामध्ये काढून घ्यायच्या आणि छान प्लेन बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता छान प्लेन बॅटर इथे तयार झालेलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ
आणि एक 10 मिनटं हे असंच मुरू देऊ, कारण आपण यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे रवा फुलण्याला एक 10 ते 15 मिनटाचा वेळ लागतो. 10 मिनिट झालेले आहेत. बॅटर छान सेट झालेलं आहे. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर गॅसवरती आपण निर्लेपचा तवा ठेवून घेतला आणि त्यावरती 1 चमचा भरून तूप घालून घेतलं. त्यानंतर त्यावरती 1 चमचा बॅटर घालून ज्याप्रमाणे आपण डोसा तव्यावरती फिरवतो अगदी तसाच इथे छान पातळ आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि वरून हलकासा कोरडा झाला की सराट्याच्या साहाय्याने हलक्या हाताने साईडने सोडवून घ्यायचा आणि त्यानंतर असा परतवून घ्यायचा. बघा खूप छान कलर आपल्या या आयत्यांना आलेला आहे. वरून आपण 1 चमचा भरून तूप घालून घ्यायचं आणि दोनही बाजूनी आयता मस्त खरपूस भाजून घ्यायचा. तुपामुळे या आयत्याला टेस्ट खूप छान येते आणि तुम्ही बघू शकता छान जाळी आपल्या या आयत्याला पडलेली आहे. असा हा तयार आयता आपण एका प्लेटवरती काढून घ्यायचा. वाटलं तर तूप घाला. तूप जर नसेल चालेल तर थोडंसं 1 चमचा भरून तेल घातलं तरी चालेल आणि तेल किंवा तूप दोनही घालायचं नसेल तरीसुद्धा हा आयता खायला अतिशय टेस्टी लागतो. आता इथे आपला आयता तयार करून झालेला आहे. त्यानंतर पहिल्याप्रमाणेच आपण दुसरा आयता करण्यासाठी 1 चमचा भरून तूप लावून घेतलं, 1 चमचा भरून बॅटर घालून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हा आयता तव्यावरती फिरवून घेतला. आणि बघा दुसऱ्या आयत्यालासुद्धा खूप छान जाळी पडलेली आहे. असा हा आयतासुद्धा आता आपण परतवून घ्यायचा. 1 चमचा भरून तूप सोडून दोनही बाजूनी हा आयता खरपूस भाजून घ्यायचा. आणि हे बघा इथे आपला हा दुसरा आयतासुद्धा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आता आपण इथे संपूर्ण आयते बनवून घेऊ. हे आयते अतिशय सॉफ्ट बनतात. रसासोबत खायला तर अतिशय टेस्टी लागतात. एकदा बनवून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरामधून बघतायत ते सुद्धा कळवायला विसरू नका, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. गरमागरम आयते रसासोबत खायला छान लागतात. मी आता इथे सध्या 3च करून घेतले. तर तुम्हाला माझी ही आजची सॉफ्ट आणि पातळ आयते बनविण्याची रेसिपी कशी वाटली? रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.